आलू टिक्की हा प्रकार सगळ्यांना खायला खूप आवडतो। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ती खूप क्रिस्पी असते। पण प्रॉब्लेम असा आहे की आपण जेव्हा हॉटेलमध्ये किंवा बाहेर रस्त्यावरच्या एखाद्या ठेल्यावर आलू टिक्की खातो तेव्हा ती खूप क्रिस्पी असते, पण तीच घरी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र ती सॉगी होते, क्रिस्पी होत नाही। म्हणून आज आम्ही तुम्हाला अशी एक टिप दाखवणार आहोत ज्याच्या माध्यमातून घरी केलेली आलू टिक्की सुद्धा अगदी क्रिस्पी होईल। नमस्कार, तर माझं नाव शेफ पराग जोगळेकर आणि मी ठाण्याला एक सिझल देसी नावाचं रेस्टॉरंट चालवतो। बऱ्याच वेळेला असं आपल्या डोक्यात येतं की बाबा घरातले जे काही हाऊसवाईफ जेवण बनवत असतात त्यावेळेला ते विचार करतात, अरे मी रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जाते किंवा हॉटेलमध्ये जाते तेव्हा त्याचा स्वाद वेगळा असतो, त्याचं टेक्स्चर वेगळं असतं आणि तोच प्रकार मी घरात जेव्हा बनवायचा प्रयत्न करते तेव्हा काही ना काहीतरी त्याच्यामध्ये गुफअप होतो। तशीच एक छोटी टिप मी तुम्हाला देणार आहे। बटाट्याची टिक्की किंवा मिक्स व्हेजिटेबल टिक्की जेव्हा आपण घरात बनवतो त्यावेळेचा डिफरन्स आणि रेस्टॉरंटमध्ये बनवतो त्याचा डिफरन्स काय आहे हा मी तुम्हाला सांगणार आहे। बटाटे कधी पण बॉईल करताना टिक्की बनवण्यासाठी कायम बॉईल करावे। ते साधारणपणे एक 3 ते 4 तास रेफ्रिजरेशनमध्ये ठेवावे, ते थंड होऊन द्यावे आणि मग ते जे काही आपण ज्या काही गोष्टी टिक्की बनवणार असो, पॅटीस बनवणार असो किंवा हराभरा कबाब बनवणार असो ज्याच्यामध्ये मिक्स करणार असो ते थंड झाल्यानंतर घ्यावे। कारण का त्याचं एक कारण खूप मोठं आहे की बाबा बटाटा जेव्हा बॉईल केल्यानंतर जर का तो थंड केला असेल तर त्याच्यात आतमध्ये जे काही स्टार्च आहेत ते स्टार्च एकदम घट्ट होतात आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा टिक्की बनवतो त्यावेळेला आपण घरी काय करतो की बटाटे शिजवतो, लगेच ते मॅश करतो आणि त्याची टिक्की बनवायला जातो आणि त्यावेळेला आपल्याला तो जो काही पिठाळ जो काही स्वाद येतो तो तुम्ही जर का थंड बटाट्याची बनवली तर तो तुम्हाला पिठाळ स्वाद येणार नाही किंवा ते टेक्स्चर येणार नाही। तर कायम लक्षात ठेवा, बटाटा जेव्हा बॉईल कराल आणि त्याची टिक्की बनवाल तर तो बॉईल करून एक 3-4 तास थंड करून मग त्याची टिक्की बनवा आणि तुम्हाला त्याचा स्वाद एकदम रेस्टॉरंटसारखा लागेल, घरच्यासारखा लागणार नाही।